DS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीसाठी हजारो मराठे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले होते आणि आता बैठक नुकतीच पार पडलेली आहे। आता आपण काय बांधवांशी चर्चा करणार आहोत। दादा काय सांगाल, आज दादांची बैठक पार पडली? सर्वप्रथम मी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे मनस्वी आभार मानतो, कारण जो 40 वर्षापासूनचा हा जो लढा होता, हे संघर्ष होता, तो मनोजदादांनी हा निर्णायक लढा यशस्वी करून दाखवला आहे आणि करोडो मराठ्यांच्या घरामध्ये एक प्रकाश देण्याचं काम मनोजदादांनी केलं आहे। त्याबद्दल मी मनोजदादांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि स्वागत करतो। पाटलांनी दिल्लीला जाण्याचा नारा दिलेला आहे। आता दिल्ली येथे मराठ्यांचं अधिवेशन होणार आहे। नक्कीच दादा ज्या वेळेस आम्हाला सर्व मराठा समाजाला आदेश देतात त्यावेळेस मराठा समाज मोठ्या ताकदीने येतो आणि मराठ्यांचा इतिहास आहे। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर आता येणाऱ्या काळामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो मराठा माझा हे दाखवण्यासाठी मनोजदादांच्या आदेशावरती आम्ही मुंबईला ज्या ताकदीने गेलो होतो त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने आम्ही दिल्लीसुद्धा आम्ही काबीज करू। दादा जे आदेश देतील ते आमच्यासाठी शेवटचा आदेश असेल। हैदराबाद गॅजेटियरनुसार 17 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झालेली आहे, काय सांग? मुळात कसं होतं, आजपर्यंत आपल्याला त्या गॅजेटचा विशेष समजलेला नाही। आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी सविस्तर त्याच्यावर आपल्याला सांगितलं की पहिले सुरुवातीला आपण अर्ज करायची आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसिजर सुरुवात होतील, की जी त्रिसूत्रीय समिती जी गाव पातळीवर नेमलेली आहे यांच्याकडे आपण अर्ज करायची। तिथून तहसीलला त्याची जी प्रोसिजर आहे ती त्रिसमिती तहसीलला देईल, तहसीलहून नंतर पुन्हा तिथं चौकशी करून पुन्हा त्रिसमितीकडे येतील आणि नंतर आपल्याला कुणबी नोंदी भेटण्यास मदत। दादा काय सांगाल, कुठून आलं? नांदेड वाघीहून आलो, संभाजी भोसले। दादांनी असं सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं जे आडनाव आहे, आता आमचं आडनाव संभाजी बालाजी भोसले असेल, जिथं कुठं कुणबी नोंद भोसले सापडली असेल त्याच्या आधारित आपण ते अर्ज करून आपण आपल्या ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे, तलाट्याकडे, तिथून DSP मग कलेक्टर ऑफिसकडे तिथं जाऊन अर्ज करावा। काही जरी आपल्याला जर शंका वाटली तर ते दादा बघून घेतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच मित्रांनो, आपण अजून काही मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत। सर तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? मी वसमतून आलेलो आहे। या ठिकाणी नमुना नंबर 36चं काही कागदपत्र मी दादाला दाखवण्यासाठी आलेलो आहे की नमुना नंबर 36मध्ये उदाहरणार्थ आपण वसमत तालुक्यामध्ये वाखारी गावामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी 49 ह्या नोंदी कुणबीच्या आहेत वाखारी गावामध्ये, पण 33मध्ये त्यांना मराठी म्हणून उल्लेख आहे। तर हे 49 कुणबी जे आहेत ते कोणती आहेत नक्की याची म्हणजे त्या गावाला कल्पनासुद्धा नाही। तर त्या ठिकाणी मराठा समाज जो आहे वाखारीमधला तर तो या गोशावरमध्ये तर मराठा समाजाचं एक कॉलम असायला पाहिजेत, पण त्या काळामध्ये 1881मध्ये तो कॉलम नव्हता। तर ते जे लोक होते मराठा समाजाचे ते कुणबीच्या कॉलममध्ये घेतलेले आहेत। म्हणजे त्या काळामधले जे काही कुणबी होते ते आजचे मराठी आहेत आणि आजचे म्हणजे आपल्याला मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा सबळ पुरावा हा आहे आणि हा पुरावा म्हणजे 1881 सालचा आहे, जुना पुरावा आहे। आणि हा पुरावा जर शासनाला मान्य केला तर वसमत तालुक्यामध्ये हे असे 16 गाव मिळालेले आहेत। तर असे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावामध्ये आपल्याला कुणबीनुसार मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र मिळायलासुद्धा सोयीस्कर होईल, याच्यासाठीच ही कल्पना देण्यासाठी किंवा ही माहिती सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्या तालुक्यामध्ये आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत का? हो झालेले आहेत ना, जे काही 33 नोंदीनुसार होतं त्यांना वाटपसुद्धा झालेले आहेत। बऱ्याच जणांच्या व्हॅलिडिटीसुद्धा झालेल्या आहेत। आता पुढची GR नुसार प्रोसिजर आहे ती प्रोसिजर उद्या सोमवारपासून कदाचित सुरू होईल। हैदराबाद गॅजेटियरनुसार किती प्रमाणपत्र आतापर्यंत वाटप झाले तुमच्या तालुक्यात? नाही, हैदराबाद गॅजेटनुसार या नवीन GR नुसार आतापर्यंत आता म्हणजे नेमकं तर सुरुवात झालेली आहे। आता नेमके त्यांचे जे काही समिती आहे त्या समितीच्या मीटिंग झालेल्या आहे, आता त्यांना तशा प्रकारची गाईडलाईन्स दिलेली आहे आणि त्या गाईडलाईननुसार कदाचित उद्याच्या सोमवारपासून त्या नवीन GR नुसार अर्ज करायला सुरुवात होईल। पाटलांनी आज आदेश काय दिला? नवीन GR नुसार तुम्ही ॲप्लिकेशन करा असा फक्त एवढं। नक्कीच मित्रांनो, आपण अजून काही आपल्या मराठा बांधवांशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत। परभणी येथून आपले काही मराठा बांधव आहेत, दादांची आज बैठक पार पडलेली आहे, काय सांगा? आज दादांची बैठक पार पडली। 2 सप्टेंबर 2025 रोजी जे GR मिळाला त्याच्याहून मोठं आतापर्यंतच्या लढ्याला कोणतंच मोठं यश नाही, हे सर्वात मोठं यश म्हणावं लागतं। कारण ज्या गावामध्ये कोणत्याही आडनावाची जर कुणबी नोंद निघाली तर गावामध्ये त्या गावाचं पूर्ण तर गाव निघतच, त्या आडनावाचं तर गाव पूर्ण निघतच। जर दुसऱ्या गावामध्ये तेच आडनाव असेल त्या सर्कलमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात तर त्याचं कुळ, त्याचं प्रमाणपत्र आणि शपथपत्र जोडता येतं आणि
त्याची नोंद काढता येते म्हणून पूर्ण महाराष्ट्र निघणार आहे कुणबी प्रमाणपत्र, एवढं मात्र निश्चित एक आडनाव असेल महाराष्ट्रामध्ये ते कुठेही लागू होईल त्याला. हा एक जर आडनाव असेल आणि एक समजा माझं आडनाव शिंदे आहे आणि जर माझी नोंद निघाली असेल तर महाराष्ट्रामध्ये कुठेही जर शिंदे असेल तर त्या शिंदेला मिळणार, कारण का आमचं आणि त्याचं कुळ एक आहे. हा त्याच्यामुळं एवढं मोठं यश कुठंच आलेलं नाही, हे सर्वात मोठं यश आहे. सगळ्या महाराष्ट्रात प्रमाणपत्र मिळतील. जय जिजाऊ जय शिवराय. अजून काय आपण यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर, तुमचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे, पण आता तुमचं आडनाव सवंडकर, आता माझं आडनाव सवंडकर, राज्यामध्ये कुठेही सवंडकर असेल तर त्यांना तुमचं म्हणजे व्हॅलिडिटीनुसार तो मिळेल. अजून स्पष्टीकरण यावर जास्त. जय जिजाऊ जय शिवराय. मनोजदादा जरांगेच्या लढ्याला पूर्णपणे यश आलेलं आहे. त्यांनी आताच सांगितलेले आता झालेल्या मिटिंगमध्ये की बा ज्या आडनावाचं सर्टिफिकेट सापडलेलं आहे तर आम्ही 2024लाच शिवाजी बाबूराव सवंडकर या नावानं कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे. आणि जिथं माझ्या आडनावाचे सवंडकर असतील त्या पूर्ण आडनावाला हा माझा प्रमाणपत्र लागू होईल. म्हणजे राज्यामध्ये सवंडकर जे कोणी असेल आडनाव त्यांना सगळ्यांना लागू होईल. आता ते राज्यात तर होईल, आता दादाच्या सांगण्यानुसार मराठवाड्यात तर होईल, पण आता हे हैदराबाद गॅझेटर काय म्हणतंय त्याचा खुलासा यायचा राहिला आहे. त्याच्यावर पूर्ण काही अजून चर्चा झालेली नाही. तरी पण आज दादाच्या सांगण्यानुसार ज्या समाजाचे ज्या आडनावाचे प्रमाणपत्र निघालेत ते त्यांच्या आडनावाला लागू होतील. हैदराबाद गॅजेट तर सरकारने लागू केलेलं आहे. सातारा संस्थांच्या गॅजेट लागू करण्याकरिता सरकारने वेळ मागितलेला आहे. कधीपर्यंत हे गॅजेट लागू शकतं, काय सांगाल? गॅजेट कधी, आता सरकारनं तर 1 महिन्याची वेळ मागलेली आहे, ऑक्टोबर पूर्ण. त्यांची उपसमितीची आणि मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये त्यांचा निर्णय होईल, त्या गॅजेटर लागू होईल. पण तोपर्यंत ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या तालुक्याच्या ठिकाणी त्या त्रिस्तरीय समितीकडे आपले अर्ज करावे आणि प्रमाणपत्र काढून घ्यावे. दादा, काय सांगाल एकंदरीत आता मुंबई वारीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिल्ली वारीची घोषणा केलेली आहे. दिल्ली येथे मराठ्यांचं अधिवेशन होणार आहे, या संदर्भामध्ये काय सांगाल? ह्या मुंबई वारीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मराठ्याला एक मोठं यश मिळालेलं आहे. आताच झालेल्या मिटिंगप्रमाणे जरांगे पाटलाच्या माध्यमातून पूर्ण मराठा समाज एकवटलेला आहे. एक आदेश मराठा समाज झालेला आहे. 96 जे मराठा कुळे आहेत त्या कुळामधील कुठलेही महाराष्ट्रामधील शिंदे, आता समजा तुम्ही शिंदे आहेत, मी शिंदे आहे, तर मला प्रमाणपत्र जातीचं भेटलं तर या GRनुसार तुम्हाला सुद्धा प्रमाणपत्र भेटण्याचं माझ्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे, असं जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे. जरांगे पाटील हे आम्हाला एक आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज भेटले आहेत मराठा समाजाला, आणि या GRनं पूर्ण मराठा समाज आरक्षित होऊन जाईल असे आम्हाला वाटते. अजून काय आपण बांधवांशी चर्चा करणार आहोत? तर 1 मिनिट, अजून काय आपण मराठा बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. तर नक्कीच अजून काय आपल्या मराठा बांधवांशी चर्चा करणार. तर हे मोडी लिपीतले काही डॉक्युमेंट आहेत. शासकांनी या ठिकाणी खूप ठासून सांगितलंय की हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र राम राम हो. पण आज मनोजदादा जरांगे राम राम. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जय शिवराय गॅजेट नुसार कसं प्रमाणपत्र काढायचं याचा संदेश दिलेला आहे. आणि म्हणून